अरे भांगरी भुंगरी प्रेम करू नका. प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. उठला शेंबड्या प्रेम करतोय, मुलगी ग्रॅज्युएट आहे, मुलगा गवंड्याकडे कामाला आहे. फुले गुलाब का, अरे आग लावत्या फुलाला. सोनू तुया बाहेर भरोसा नाही काय, तुझा बाप पाहत नाही तिथं काय. बाई वाड्यावर या, भाड्याच्या घरात राहतून बाईला बोलतो वाड्यावर या. आई जी जोडी आपली खानदेशनी की उंडाया हिवाया पावसाळ्या तिन्ही ऋतूसमा चालणारी आई जोडीचे जरा कडकडे टाळ्या व्हायला पाहिजे. मग विनोद भाऊ आमना सचिन दादाले पुरा फॉलो करस, म्हणजे मामाले जसा बॉलिवूड मा गोविंदा हाऊ सुपरस्टार आहे त्याला फॉलो करस. त्यांना भाचा कृष्णा अभिषेक कॉमेडियन माहिती ना तुमले, तसा हाऊ आपला खानदेशमा आपला सचिन दादाले पुरा फॉलो करस. येणं ओरिजिनल आधार कार्डवर नाव बी सचिन कुमावतच आहे, पण ते काय दोन दोन सचिन कुमावत खानदेशमा होई जातील म्हणून बलती कन्फ्युजन होई जाईल, म्हणून भाऊनी विनोद कुमावत कर बरोबर. हा आणि आता भाऊना आता महिना जायला लगीन व्हायले. यस मिसेस नाव आहे आरती कुमावत आणि येणी बी बायको आरती कुमावत नावनीच करेल. आता दादाले दोन पोरी आणि एक पोरगा शे. आता आमली अपेक्षा आहे की तू पुढे बी दादाले फॉलो करशील. क्या बात आहे. खानदेशना अरिजित सिंग युवा रॉकस्टार सिंगर आणि सध्या तुमना मन आपला सर्वस्ना गयाना तैते भाऊ आहे आणि इतनी मराठी भाभी आती खुशी जाईल छे आणि लवकरच बॉलिवूड मा एंट्री मारणार आहे आमना भाऊ आहे का नाही. जोरदार टाळ्या भैया साहेब मोरे यासाठी. खानदेशना गोविंदा तो बी दाढी वाला आहे बरं का. खानदेशना पुष्पा म्हणून तरी चालीन भाऊले आहे का नाही. म्हणजे खानदेशमा डान्स तुम्ही देखील असेल भावना गाणं एक नंबर डान्स रास अशा स्टेपलेस की आमना सारखा करीत तर पायच मोर गाय जाईन साला है ना. पण जबरदस्त डान्सर आहे ताली भावना. ते आपण धमाकेदार परफॉर्मन्स देखना तुमले. चला मग आणि मग एक व्हिडिओ देखा होता आम्ही विनोद भाऊ. फॉरेन लोक आहे गाणं ऐकी नंतर गाडी म्हणा डायरेक्ट कोणतं देश मावतात त्या फॉरेन मासला लोक होतात त्या अमेरिकाला गोरा लोक. आपला एक खानदेशी माणूस गाडी चालायला ना त्यांना मित्र त्या अमेरिकाना लोक आहे गाणं ऐकी राहतात. म्हणजे काही खावण खाते जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बोला जय खानदेश. जगदीश भाऊ मंडळी खरं सांगसू आऊ भावनाच्या गाणं आहेतच अख्खा दिल तुटे लोकसना पुरं मन जिंकलेले भाऊने. सॅड सॉंग ना किंग मी म्हणसू कारण देव विमाले असं वाटत नाही एकटं वाटत ना तुम्ही भावना गाणं लाईस नाही केलेस मन हलका करेलेस तुम्ही बी करतास का. राजा तू मना राजा आहे गाणं काय कमी गाजेल शे का भाऊ ना. हा पण आता ते नाही. आता भाऊनं जे पहिलं गाणं गाजलं होतं तुना प्यार मा खानदेश ना कैलास खेर भाऊना आवाज सोपी वाटत मला. अतिशय सुंदर आवाज आहे क्लासिकल टच आहे. खानदेशनी गाणं कोकिळा झुमकावाली पोळ देख तुनी बायको कशी नाची राहिनी. बायको बायको करू नको जास्त गाणं बायकोवरच बनायले तुम्ही ना. म्हणजे पोरच नाही विचार पुरा करेल शे है ना. कारण सध्या बिचारा कुवारा पोरं तुम्ही बोलता आशीर्वाद देतील है ना. देखा तुमच्या समोर सादरशी आपली खानदेशनी गाण कोकिळा अंजनाताई बर्डेकर यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्यात मध्ये. आणि आडे आमनी चोपडानी अक्का दीपक भाऊनी बहीण बोलता फेमस व्हिडिओ राहतात भाऊ करा गेला ना भाऊजी देखलेत कधी व्हिडिओ मंडई तुम्ही बोलता डेंजर व्हिडिओ राहतात भाऊ. बोलता कुडा पाकर साऊ जीवन बरोबर आहे का नाही. नुसता कुडाबा आणि आई बहीण बोलतं टेन्शन देस अक्का सुकाळी टाका जीव आणले तू. जोरदार जोरदार टाळ्या दोन्ही साडे आमने ताई आणि आमना भाऊजी साडे खरं जोरदार टाळ्या. शेतकरीच निवेदा रेलना दर्याताई मांडत राहस भाऊ आणि आज 8 लोक पोहोचेल शे. जोरदार टाळ्या अशोक भाऊ पाटील यासाठी धन्यवाद. तर मग आदे आपला खानदेशना लाडका उठा तिथला भरेल आणि आवाज मा बी तिथला दमशे भाऊ ना आहे का नाही. आपला सर्वांना लाडका प्रशांत दादा देसले तुमच्या समोर सादर येतात जरा जोरदार टाळ्या प्रशांत दादा देसले साठी. त्यासोबत आमने हिरोने बी काही कमी नाहीत खानदेश नाही या. ऋतुजा पाटील जरा जोरदार टाळ्या. अगदी कमी टाइम मा सुपर डुपर हिट व्हायला खरोखर खानदेश मा बी हिरोनीसनी कमी नाही बर का. देखिल्या तुम्ही बटा हिरोनीसले खानदेशनी माधुरी दीक्षित आहे ना. जोरदार टाळ्या या. आमने खानदेशनी दुसरी हिरोईन रिया चित्तेसाठी बी जोरदार टाळ्या वाजा जरा. क्या बात है. तिसरी हिरोईन का तिला पिराणी पूजा परदेशी जरा जोरदार टाळ्या मंडळी.
आज आई पूर्ण पंचकृषीमा पहिलाच कार्यक्रम होईल दीपक भाऊ की तुम्ही बठ्ठा कलाकारांसाठी आमंत्रित केले. खरोखर आम्ही तुम्हाला आभारी येतात, जरूर येतात. जरा जोरदार टाळ्या मंडळी परत एकदा सर्व कलाकारांसाठी. तर खरंच गर्व वाटतो दीपक आणि त्याच्या सर्व फॅमिलीकडे पाहून. त्याचे वडील असेल, त्याचा भाऊ असेल. तर मित्रांनो, बँड या क्षेत्रामध्ये दीपकने खूप चांगली यशस्वी भरारी घेऊन आपल्या गलंगीचं नाव खूप मोठं केलंय. दीपकसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. जोरदार जोरदार. जसं मी सुरुवातीला म्हणालो की बापाने कमवलेलं वाढवायचं असतं, तर भाऊने वाढायला पुरं पासाने टाकेले डायरेक्ट. तर खरंच कौतुक, जेवढं कौतुक करावं दीपकचं तेवढं कमीच आहे. तर आज या ठिकाणी इतका मोठा कार्यक्रम आज या देवराज कुटुंबाने अरेंज केला आणि या चांगल्या कार्यक्रमात आमच्या सगळं पूर्ण खानदेशातील कलाकारांना या ठिकाणी बोलवलं. आम्ही सुद्धा दीपकच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो. तर इतक्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी दीपकचं, आपल्या सर्व गावकरांचं खूप मनापासून आभार. सुरुवातीला मी परिचय दिला. माझं नाव विलास कुमार शिरसाटे. मी तसा अंमनेर जोडे मन गाव गांधली पिळवता. सध्या हल्ली मुक्काम कल्याणले. हिंदी मराठी सोबत आपली आयराणी भाषामान निवेदन आणि थोडंसं कॉमेडी मिमिक्री करत राहत. जिथला बी या कार्यक्रम होतच, आपला खानदेश किंग ग्रुप ना असू द्या, नाही तर आपला सचिन दादा कुमावदेस ना असू द्या, दीपक भाऊ ना असू द्या, जिथला बी या खानदेश कार्यक्रम होतच त्यासाठी आपला खानदेश करस मनोरंजन मी जबाबदारी लेस. आणि आज बी आई गलंगी गावमा मी जबाबदारी लेल छे. खानदेश ना अरिजित सिंग युवा रॉकस्टार सिंगर आणि सध्या तुम ना मन आपला सर्वच ना गायना ताई दे भाऊ आयर आणि मराठी भाभी अति खुशी जाईल छे. आणि लवकरच बॉलिवूड मा एंट्री मारणार आहे आमना भाऊ. हे का नाही? जोरदार टाळ्या भैया साहेब मोरे यासाठी. बोला का कलाकार असले तुमचा आवाज इथं बोलाव सुबो असं तयारी मा त्या तयारी मा नियत का दीपक भाऊ ही राहणार तोवर मी तुमले काही शुभेच्छा देस. मंडळी सुरुवातीला मी परिचय दिला. माझं नाव विलास कुमार शिरसाटे. मी तसा अंमनेर जोडे मन गावे गांधली पिळवता. सध्या हल्ली मुक्काम कल्याणले. हिंदी मराठी सोबत आपली आयराणी भाषामान निवेदन आणि थोडंसं कॉमेडी मिमिक्री करत राहत. जिथला बी या कार्यक्रम होतच, आपला खानदेश किंग ग्रुप ना असू द्या, नाही तर आपला सचिन दादा कुमावदेस ना असू द्या, दीपक भाऊ ना असू द्या, जिथला बी या खानदेश कार्यक्रम होतच त्यासाठी आपला खानदेश करस मनोरंजन मी जबाबदारी लेस. आणि आज बी आई गलंगी गावमा मी जबाबदारी लेल छे. तर आपला कलाकारांना आगमन होईल ना, तोपर्यंत दुसरा कलाकारांना आवाज मी तुमले ऐकायसाठी. मंडळी, बॉलिवूड ना सर्वात फेमस कॉमेडियन जेस ना मी चेला छे जॉनी लिव्हर साहेब. नमस्कार मित्र स्वण, भाऊ स्वण, बहिणी स्वण. भलती मजाही राहिनी भो, भलत भारी वाटी राहिन. आणि मला खानदेशी लोकच काय, खानदेशी भाषा बी भलती आवडच भो. इथली गोड भाषा छे आणि इथला गोड लोकेश येतच. असं वाटस एक एक भाऊ बहिणीसले गया भेटी सण भलत रडी लेव भो. जय खानदेश. धन्यवाद. यानंतर गेले तस आपला खानदेश मा नाना पाटेकर साहेब. त्या आयराणी मा कसा बोलते नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. बट असले बेटी सन भो मन असं भरी आल छे. छाते असे चवडी वजाल छे. गैर भारी वाटी राहिना. आपला खानदेशी माणूस जगना काना कोपऱ्यामा कोठे बी जाऊ द्या भो, पण खानदेशच्या नारा लावा शहर रावत नाही. भलत भारी वाटी राहिना. बोला जय खानदेश. जय खानदेश. यानंतर उन्हात अजय देवगण साहेब. त्या कसा बोलतील? ओडी रे ओडी, मोदी कान बाय ओडी. मित्रस्वाट मी आपला जळगाव खानदेश मा आपला गलंगी गाव मा येल छे. फक्त भारी वाटी राहिना. जर का तुम्ही टाळ्या वाजशात तर अजून मला भारी वाटेल. धन्यवाद. यानंतर उन्हात अनिल कपूर साहेब. राम राम मंडळी, जय खानदेश. नाशिक हो, मुंबई हो या गलंगी आटली पब्लिक तर एकदम खतरनाक रास. बोले तो एकदम झकास. थँक्यू. यानंतर मंडळी एक आवाज तुम्हाला समोर सादर करसू. आज कालदी आटे रवी किरण महाराज ही संख्यात बरोबर ना? कोण कोण होतं कीर्तन मा? भटा होतात. पण रवी किरण महाराज व्यतिरिक्त आणखी एक महाराज ज्या भलता फेमस येतात. कोणता? इंदोरीकर महाराज. मला तो माहिती द्या जरा ना, कमी आवाज. हा, तर इंदुरीकर महाराज तमाशा पुढे बसणारा समाज कीर्तनले बसायला लागणार तो म्हणजे आपला हरिभक्त पारायणकार इंदुरीकर महाराज साहेब. येस ना आवाज महाराष्ट्रमा क्वचितच 2-4 कलाकार काढता होतील. त्यांना म्हटलं मी एकशे आणि प्रयत्न करस की तो आवाज तुम्हाला आवडेल. तर निवृत्ती इंदुरीकर महाराज. अरे भांगरी भुंगरी प्रेम करू नका. प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. उठला शेंबड्या प्रेम करतोय. मुलगी ग्रॅज्युएट, मुलगा गवंड्याकडे कामाला आहे.
फुले गुलाब का, अरे आग लाव त्या फुलाला. सोनू तुया मायावर भरोसा नाही काय, तुझा बाप माझा त्याच्या तिथं काय अशी. बाई वाड्यावर या, भाड्याच्या घरात राहतून बाईला बोलतो वाड्यावर या. तुला फिरवी ना माझ्या गाडीवर. अरे भाड्या पेट्रोल आहे का तुझ्या गाडी? 20चं पेट्रोल टाकीतो, बटन दाबलं की गाडी कॅन करते. मुलगी पाहायला जातो मुलगा, 20 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, आणि मुलगी पाहायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम. आजकाल कांदे महाग झाले त्यामुळे पोह्यामध्ये कांदे दिसतच नाही महाराज. कांदे पोहे ते वांदे पोहे झाले. मुलगी पाहायला गेल्यावर मुलाला मुलीची आई मुलाला बघते आणि म्हणते बाई 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 हा तर मलाही पाहायला आलता म्हणे. एवढं वय मुलाचं झालेलं असतं. आधी बालविवाह व्हायचे, आता टालविवाह होतात. डोक्यावर एकही केस नाही त्याचं. ज्यांनी लव्ह मॅरेज केलं दरवाजे लावून भांडे काशी त्यात रे, दरवाजे लावून भांडे काशी त्यात. पूर्वीच्या बायांच्या हाताला चव होती. एक चिमटी मसाला टाकला की भाजी अशी चविष्ट लागायची. आता डबे मसाला आणि चव नाही कशाला. ज्यांनी गोऱ्या बायका केल्या, काहींच्या बायका निघून गेल्या. महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली राव. चक्क ऐका, महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली. काही दिवसानं ती पळाली. तो महाराजांकडे पळत आला, महाराज मी तुमचं कीर्तन ऐकून काळी बायको केली म्हणजे ती पळाली. त्यावर महाराज म्हटले मी आता रंगाची गॅरंटी देऊ का बायकोची? तुझं तू बघ बाबा, 15 दिवस झाली तर माझीच सापडत नाहीये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मान्य मोदी साहेबांचं भाषण थोडस लोकसले आवडेल ते तुमच्या समोर सादर करा मी, आणि अपेक्षा करस की तुम्हाला आवडेल. तर आपला भारतना सर्वात लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहेब यासले आपली खानदेशी भाषा बोलती आवडस. त्या ऐराणी मा बोलती तुम्हाशी, तुम्हाला आवडलं तर तुम्हाला टाळी अपेक्षित आहे मला. नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. बोला घरे घर संदेश. सोनाना खानदेश बोला ना. घरे घर संदेश, जय खानदेश. मित्रास्मान, आज या गलंगी नगरी मा आपला दीपक भाऊ देवराजनी जो कार्यक्रम ठेल छे भो, आणि त्या कार्यक्रमात तुम्ही बटा येल शेतात बोलता भारी वाटी राही ना, बोलती मजाही राही भो. आपली भाषा, आपला लोके आणि आपली संस्कृती. मित्रास्मान, आपला जेवण निधी जाऊ शे भो, ती जगमा फालती भारी शे. जेवाले बठास ते बोट्या चाटी चाटी खातास भो. आणि काय सांगू आपल्या जेवणनी चव, सगळ्यात फेमस पुरणपोळी ना मांडा, वरणबट्टी, वांगानी भाजी, शेवनी भाजी, डबोकड्या, पाटोळ्या, कोल्हाया, शेवाया आणि सगळ्यासनी आवडती खिचडी. बोलती मजा आहेस भो. यानंतर उन्हात सर्वात फेमस केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले साहब, आज हमारे गलंगी गांव में हमारे मित्र दीपक जी देवराज ने जो कार्यक्रम रखा है, जो कार्यक्रम ठेल छे त्या कार्यक्रम भलती मजा ही राहिली. मला तसं जास्त काही खानदेशी बोलता येत नाही, पण मी तोडकं मोडकं खानदेशी बोलतो. मी फिरेल शे इंग्लंड, अमेरिका आणि बठ्ठा देश, पण मला आवडस फक्त आपला खानदेश. मी गाजो खानदेशनी ठेचा भाकर, मी गाजो खानदेशनी ठेचा भाकर आणि खायसाठी दिसू टेकर. धन्यवाद धन्यवाद. आणि असाच धमाकेदार व्हिडिओ मला युट्यूब वर, इंस्टाग्राम वर भी राहतस. विलास कुमार सिजाड नाव त्या तुम्ही सर्च करू शकता. बोला कानबाई माता की जय. क्या बात है. कने राजा की जय. गोरक्षनाथ महाराज की जय. श्री कुलस्वामिनी विजयासनी माता की. दीपक बँड गलंगी आपली मातीना हिरा या परिवारने, या देवराज परिवारने या गलंगी गावनं नाव फक्त महाराष्ट्रमा नाही बरं का, फक्त महाराष्ट्रमा नाही, पूरा भारतमा भी नाही,
पुऱ्या जगमा आपला गलंगी गावनं नाव निशान गलंगी गावना झेंडा असा मी राहिले ना, तर त्याबद्दल या देवराज परिवाराबद्दल सगळ्यांचे टाळ्या वाजवणे. गलंगी गावाचं नाव या देवराज परिवाराने युट्यूबच्या माध्यमाने असो की त्यांच्या संगीत कलेच्या माध्यमाने असो की आपला बँड व्यवसायाच्या माध्यमाने असो, संपूर्ण जगामध्ये गलंगी नावाचा शिक्का ठोकलेला आहे. याबद्दल सगळ्या देवराज परिवाराच्या बद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजल्या पाहिजे. कौतुकास्पद. खरोखर दादासाहेब, आज या मंचावर माता कानबाईच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले 3 सर्वोच्च बँड मी म्हणतो, एक खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर, तसेच श्री साई सम्राट बँड देवळा याचे मालक या ठिकाणी आहेत, गिरीश भाऊ, तसेच शशीदादा कचे यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आणि जसं दादा म्हणाले की आपले दीपक दादा देवराज, दीपक बँड गलंगी अख्ख खानदेशातनी, महाराष्ट्रातनी, अख्खं भारतातनी, अख्खं जगमा झेंडा गाडलेले, जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि आज भावना विनंतीले मान दिसन अख्खा खानदेशना कलाकाराने उतरेल शेतस. धन्यवाद. तर परत एकदा आपल्या समोर खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर. माता ही राणी आपण सर्वांनी आपला दोन्ही हात वरते करा नाही आणि माताला जयघोष करा नाही सर्वांनी. कानबाई माता की, कान्हेर राजा की, गोरखनाथ महाराज की. खानदेशी ग्रुप बजरंग बँड शिरपूर. गलंगी नगरी मा जेस ना तुम्ही गाणं ऐकलंस त्या समोरला वाटावर अजय माडी आणि आपला प्रशांत दादा देसले यासना आगमन होईल. जरा जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करा. प्रशांत भाऊ आणि अजय दादा माडी, जरा जोरदार टाळ्या त्यासनासाठी. तर मग आता आपला खानदेशना लाडका उच्चा तिथला भरेल आणि आवाज मा बी तिथला दमशे भावना आहे का नाही. खानदेश मा एक प्रथा आहे ना, म्हणजे आपला खानदेश मा एक प्रथा आहे. कोणती? मामानी पोर करानी आहे ना. तो मामाना लगीन तो होईल राहणी, तो कुवाराकडे फिरत राहणार, पण पहिले ऍडव्हान्स बुकिंग कर देतस. भाऊ तुम्ही पोर मी करसो बरं का. तर असा एक गाणं फेमस होईल. आपला सर्वांना लाडका प्रशांत दादा देसले तुम्हाला समोर सादर येतात. जरा जोरदार टाळ्या प्रशांत दादा देसले साठी. ठीक आहे, चला. नमस्कार गलंगीकर. पहिले बोला कानबाई माता की, भारत माता की. का तर मंडळी आता तुम्हाला समोर इराण आपला खानदेशना पठा एक माणिक मोती आयराणीना सुपरस्टार भैया साहेब मोरे, त्याच्यासोबत येतच आपला लाडका अली दादा खाटीक, तसेच आपला जगदीश भाऊ संधानशिव, त्यासोबत आपली लाडकी अंजनाताई पर्लेकर, तसेच आमना मनोज भाऊ भी येतात, सोहन भाऊ येत, आमना शशीदादा कचवेत, श्री साई सम्राट बँड देवळादा मुख्य मालक आहेत त्यासना भाऊ भी आडेस येतच. जोरदार टाळ्याचं स्वागत करत आपल्या या खानदेशना माणिक मोती आयरणी मायना सेवक आणि तुमना आमना सर्वांना गयाना ताईत. जरा जोरदार टाळ्या म्हणजे तुम्हाला टाळ्या कमी देखील येणार मला. जोरदार आई पहिल्यांदाच होईल. दीपक भाऊ खानदेशनी इतिहासमा हो खरंच सुवर्ण क्षण आहे की बठ्ठा कलाकार तुम्ही एकच छतकाल्याडे जमा करात. खरंच आई तुम्ही ताकद आहे, तुमनं प्रेम आहे जे आपल्याकडे खेचले शे. खरंच जोरदार टाळ्या वाजवणा मंडळी दीपक भाऊ साठी एकदम कडकडीत. क्या बात आहे.
तर मग आता कोण गाणं ऐका नाही तुमले कोणा भैया मोरे भैया भाऊ हा भैया भाऊ आता चालू ना थोडा त्यातले आराम करू द्या पहिला विचारा कोणी कोणी मामानी पोर करेल म्हणे खरं खरं सांगा देखा अर्धा हात वरे करणार काही नाही करणार सांगू का नको चाललं पण खरं जाऊ प्रशांत भाऊ गाणं ऐकलं देखा आता आमना म्हणत भाऊ हात वरे करा प्रशांत भाऊ गाणं काळानंतर बराच फरक पडला होता बराच मामासनी मनोहर लिंत आणि बास असले पोरी दी टाक्या होत्या हे का नाही तर मंडळी आता आपला या स्टेजवरती आणखीच आमना लाडका खानदेशना दिग्दर्शक शिवराज पाटील सर याचं आगमन व्हायचं जरा जोरदार टाळ्या असते आपण स्वागत करू जे आपण गाणं देखतस त्या गाण्यानं डायरेक्शन या दादाच नाहीतच त्यासोबत आमच्या हिरोने बी काही कमी नाहीत खानदेश नाही या ऋतुजा पाटील जरा जोरदार टाळ्या अगदी कमी टाइम मा सुपर डुपर हिट व्हायलेतस खरोखर खानदेश मा बी हिरोनीस नि कमी नाही बर का देखिला तुम्ही बटा हिरोनीसले खानदेशनी माधुरी दीक्षित आहे ना डान्स देखले का आता आमना बिकन भाऊ पाचोने मागे भेटणार कथा आहेत त्या चोपडा येलेत यासनच गाणं मग आधी चोपडाला तुम्ही शूटिंग करी होती कोणतं गाणं होतं ते इथला गाणं करलेत की याद नाही त्यासले जोरदार टाळ्या या आमने खानदेशनी दुसरी हिरोईन रिया चित्तेसाठी बी जोरदार टाळ्या वाजा जरा क्या बात आहे तिसरी हिरोईन का तिला पिराणी पूजा परदेशी जरा जोरदार टाळ्या मंडळी आज आई पूर्ण पंचकृषी मा पहिलाच कार्यक्रम होईल दीपक भाऊ की तुम्ही बठ्ठा कलाकार फ्लॅट आमंत्रित करेल खरोखर आम्ही तुम्हाला आभारी येतात ऋणी येतात जरा जोरदार टाळ्या मंडळी परत एकदा सर्व कलाकारांसाठी यानंतर कोणले मला आवडत तुम्ही सांगा ते एकच आवाज येऊ द्या मला खिचडी नका करा भैया मोरे भैया भाऊ कथा करते मला फिग्यात तुम्ही आता क्या बात है खानदेशना अरिजित सिंग युवा रॉकस्टार सिंगर आणि सध्या तुम नामना आपला सर्वस्ना गयाना ताईते भाऊ आयर आणि मराठी भाभी अति खुशी जाईल छे आणि लवकरच बॉलिवूड मा एंट्री मारणार आहे आमना भाऊ हे का नाही जोरदार टाळ्या भैया साहेब मोरे यांच्यासाठी लई राणा तुमच्यासाठी कोणतं गाणं मी काय गाणं सांगू त्याच माहिती कोणतं गाणं म्हणून आणि त्यासना गयाला ताई तर मी नेहमीच बनी राहतो कारण की त्यासना गम्मा मी शामिल राहतो नेहमीच बरोबर आहे की नाही देखो भाऊ त्यासने यायले भारी भेट करायला आलेले असं बी आम्ही भेट होत नाही सगळ्या कलाकारांना तर एक चांगलं स्टेज तुम्ही दिलं आपले सोबत भेटण्यासाठी जास्त टाइम पास नाही करत लिहू का जास्त मग कोणचं लिहा मला माहितीच होतं ते एक तास म्हणावणे मी तुमच्या सोबत म्हणणं पडे आणि म्हणणं पडी तर म्हणणं पडी नाचणं बी पडी बरोबर आहे की मी असं ऐकलं होतं गलंगी मावी बराच नसतात दिल तुटे जायला म्हणे अरे मग टेन्शन नका लिहू अहो भैया भाऊ नेहमीच तुमच्यासाठी उभा एक तीर मानी पतंग दुरुड़ी गई एक तीर मानी पतंग दुरुड़ी गई रूठी गया मनया दिन बादली नजर लगनी कोई मना प्यार प्यार ले या गाडीला प्यार माग मोडलेले नजर लागली कोणी मना प्यार आरमात्वा यार सादिवासी क्या बात है असं फॅन देत भावना आहे का नाही जरा जोरदार बिगर सांगाने वाजाळा मग आते 4 वर्ष ना प्यार लिन तो कितना लोक हात वर करेल होता जरा आते का हात वर करावर असा मी पुरा हात वर
या 4 वर्ष वाला नहीं दिया 4 दिन वाला है त्या बड़ा 4 वर्ष में 4 लपड़ा करना 4 वर्ष ना प्यार गाना ले आते 5 वर्ष वेगळ्यात तरी मी ते गाणं आज तसंच ताजं तवानं आहे का नाही क्या बात आहे परत जोरदार टाळ्या आता कोणले बोलाव ना जगदीश भाऊ देखाओ आली खाटीक ना डान्स देखना कथा है आली खाटीक खानदेश ना गोविंदा तू भी दाढ़ी लाई सन खानदेश ना गोविंदा तो भी दाढी वाला आहे बरं का खानदेश ना पुष्पा मध्ये तरी चालीन भाऊले हे का नाही म्हणजे खानदेश मा डान्स तुम्ही देखील असेल भावना गाणं एक नंबर डान्स रास अशा स्टेपलेस की आमना सारखा करीत तर पायच मोर गाय जाईन साला है ना पण जबरदस्त डान्सर आहे ताली भावना ते आपण धमाकेदार परफॉर्मन्स देखना तुमले चला मग चला आली भावना डान्स भी बाजूला राही घ्या ते आली भाऊ आता येतीनच पण त्यांना पहिले तुमना समोर इराणा खानदेश ना सध्या त्या भावना गाणं 7 समुद्र पार चाली राहणार मग ती झुमकवाले पोर असू द्या नाही तर जिम पाणी असू द्या कोणी मग तो भाऊ जरा नाव तुम्ही सांगा ते विनोद भाऊ जोरदार टाळ्या म्हणजे हा गाणं काही कमी नाही बरं बोलता कमी टाइम मध्ये 300 मिलियन मिळावा आहे हे का नाही खावाना काम आहे का 300 मिलियन सैराट झिंगाट केसर फुगे नंतर हाच आपलं खानदेशी गाणं आहे जे आपल्या आयरणी भाषा 7 समुद्र पार पोहोचणी आणि ज्या लोकांना आयरणी नाही समजत त्या बी लोक हा गाणं ऐकतात आणि मजा एक व्हिडिओ देखा होता आम्ही विनोद भाऊ फॉरेन ना लोक हा गाणं ऐकी नंतर गाडी म्हणा डायरेक्ट कोणतं देश मावतात त्या फॉरेन मासला लोक होतात त्या अमेरिकाना गोरा लोक आपला एक खानदेशी माणूस गाडी चालाय ना त्यांना मित्र त्या अमेरिकाना लोक आहे गाणं ऐकी राहतात म्हणजे काही खावण करते जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे बोला जय खानदेश आपलं खानदेश नाव कोडे कोडे पोहोचले त्यामुळे आयराणी बोलायला लाजत नका जा जरासा मनमोक्या बोलत जा आयराणी पुन्हा मुंबई मा घ्या तुम्ही मराठी बोलतास घर मा आयराणी बोलत जा आपलं घर आहे आपलं अंगण छे हे का नाही तर मंडळी ते कोले बोलाव ना मग मला भाऊले बोलाय रानू जगदीश भाऊ मंडळी खरं सांगसू अहो भावनाच्या गाणं आहेतच अख्खा दिल तुटेल लोकच ना पुरं मन जिंकलेले भाऊने सॅड सॉंग ना किंग मी म्हणसू कारण जेव्हा मला असं वाटत नाही एकटं वाटत ना तुम्ही भावना गाणं लाईस ना ऐकलेस मन हलकं करेलेस तुम्ही बी करतास का राजा तू मना राजा आहे गाणं काय कमी गाजेल का भाऊ ना हा पण आता ते नाही आता भाऊन जे पहिलं गाणं गाजणं होतं तुना प्यार मा खानदेश ना कैलास खेर भाऊना आवाज सोपी वाटत मला अतिशय सुंदर आवाज आहे क्लासिकल टच आहे जबरदस्त असा आंग मोडी संटास आंगनी घडी टाकच भाऊ डायरेक्ट हा आम्ही मोबाईलनी घडी देखील होती आहे माणूसनी घडी पहिल्यांदा ते की भाऊ ती बी इतली खतरनाक तर मंडळी आता कोणले बोलाव मग तुम्ही सांगा ते तुम्ही कोले बी बोलाव मी बोलाव तुम्ही बघितले खानदेशनी गान कोकिळा झुमकावाली पोळ देख तुनी बायको कशी नाची राहिनी बायको बायको करू नको जास्त गाणं बायकोवरच बनायले तुम्ही ना म्हणजे पोरच नाही विचार पुरा करेल छे है ना कारण सध्या बिचारा कुवारा पोरं तुम्ही बोलता आशीर्वाद देतील है ना देखा ते तुमच्या समोर सादरशी आपले खानदेशनी गान कोकिळा अंजनाताई बडलेकर यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्यात म्हणजे आणि आडे आमनी चोपडाने अक्का दीपक भाऊनी बहीण बोलता फेमस व्हिडिओ राहतात भाऊ कसा गेला ना भाऊजी देखलेत का नाही व्हिडिओ मंडळी तुम्ही बोलता डेंजर व्हिडिओ राहतात भाऊ बोलता कुडाबा कर सावजीवान बरोबर आहे का नाही नुसता कुडाबा आणि आई बहीण बोलता टेन्शन देस अक्का सुकाळी टाका जीव आणले तू
जोरदार जोरदार टाळ्या दोन्ही साडे आमने ताई आणि आमना भाऊजी साडे जोरदार धम्माकेदार टाळ्या. मागल्या वर्षीले आम्ही हा परफॉर्मन्स पुन्हा करा होता. आखरेच्या लोक रडायला लाग घेतात भाऊ. इथलं इमोशनल गाणं आहे. जगदीश भाऊ जोरदार. अंजना ताई जोरदार टाळ्या दोन्ही साडे. आणि आता मागे ट्रॅफिक जाम हो जाईल तुम्ही समजूच घे होईल कोणी राहणार. तर स्टेजवर आम्ही आमंत्रित करीत राहिलो आपला खानदेशना पहिला सुपरस्टार सचिन दादा कुमावत आणि त्याच्यासोबत आपला खानदेश क्वीन पहिली अभिनेत्री पुष्पा ताई ठाकूर. जरा जोरदार टाळ्यांचे स्वागत करा मंडळी. टाळ्या वाजत राहायला पाहिजे जोपर्यंत त्या स्टेजवर येतात नाही. मंडळी दीपक भाऊने सूचना दिले त्या सीधा स्टेजवर येणार त्यामुळे बिलकुल शिस्त पाळा नाही तुमले. आई गलंगी गावमा अहो आपला खानदेशी कलाकारच ना जो घाट घालेल शे दीपक भाऊने खरोखर यांनी इतिहासमा नोंद होईल की एकच टाइमले पठ्ठा कलाकार एक शतकाले शेतस. आणि ही आहे ना पुन्हा मला आपला सर्वांना आवडता खानदेशना पहिला सुपरस्टार सचिन कुमावत आणि त्यांच्या सोबत खानदेश क्वीन पुष्पा ताई ठाकूर. जोरदार टाळ्या. स्टेजवर सचिन दादा आणि पुष्पाताईचं आगमन झालेलं आहे. जोरदार मंडळी आपली आई खानदेशनी अशी जोडी आहे जी उंडाया हिवाया पावसाया तिन्ही ऋतूस वाचालस शे का नाही. 2-4 आवाज राहणारच. आई जी जोडी आपली खानदेशनी की उंडाया हिवाया पावसाया तिन्ही ऋतूस चालणारी आई जोडीचे जरा कडकडीत टाळ्या व्हायला पाहिजे मग तुम्ही. हा आणि आठ आपला एक रील स्टार आपला सध्या चर्चामा जो भाऊ आपला शेतकरी स्वर बोलता पारी रील बनाळस असा अशोक पाटील ही जायचे तर त्या भाऊसाठी बी जरा जोरदार कडकडीत टाळ्या वाजणार आहेत. हा बापरे अशोक भाऊले का कड्यावर उतलेला असं दिशी राहणार मला. ओ भाऊ हो आता ही राहणार आहे तो दादा. खाली बशी जा. अशोक भाऊ इतला खुश हो जाईल ना की 2-4 शो मा पेमेंट नाही भेटणं तरी चालेल. इतला खुश हो जाईल ना अशोक भाऊ. अशोक भाऊ ट्रॅफिक जाम करना की तुम्ही डायरेक्ट पूरा हाय कानबाई मातानी कृपा शे दादा अशी बिचकाल दाण्यान माय गंमत होई जल्दी की राणी वाले पुरी हे का नाही गर्दी देखी समजा फटाकडा फुटतस नाही का पोया नदीत तसं आमना भावने आलं तुझ्या आले. पण खरंच जोरदार टाळ्या. शेतकरीच निवेद रील ना जरियात मांडत राहस भाऊ आणि आज 8 लोक पोहोचेल शे. जोरदार टाळ्या अशोक भाऊ पाटील यासाठी धन्यवाद. काही बोल नाही का तुमले बिगर बोला ना कसं होईल भाऊ. आठी का दादा बोलू ना थोडं नाही शॉर्ट करायला असू भाऊ मी कार भाऊ कसा आहे दादा सोन. आई गलंगी शे का पुन्हा शे नेमकं भाऊ अशी गर्दी गावामध्ये किनी होती बरं भाऊ. मी बी देखील राहू गच्ची कार्यक्रम करा नु पण अशी गर्दी म्हणा माय मावल्या इथले शांततामा बसेल शेत बिचाऱ्या. एकदम शांततामा कार्यक्रम होई दादा. सगळा खानदेश मधला आपला छोटा मोठा सगळा कलाकार येईल शेतच दादा. त्याची छोटा कलाकार असले सुद्धा स्टेज दिले आमना सारखा गरीब माणसे असले. एक शेतकरी माणूस आहे दादा. मी तुम्हाला चांगला माहितीच आहे. सरी दिनभर चारा जमा करी सांग यायचे भाऊ ज्वारी ना मायनी शपथ छे कधी असाच नाही मोठा बनत भाऊ. आपलं वावर आणि कला दोन ठिकाणी शेतस. वावर ना जागा वावर आणि कला ना जागा बर का भाऊ. भाऊ गरीब म्हणे 3-3 लाख ना बजेट लाई गाणं काढी राहत तुम्ही. अरे भाऊ ती भगवंतानी कृपाशी म्हणावर भाऊने बडा कपाशीला पैसा लायदी ना. आता जाऊ दे यंदा पीक उन्हाच दे तिने मायना खेळते तिने भाऊ.
हाऊ नान दे ना नान हाऊ बोलता बेकार राह. बेकार आहे. हा नान मग वाद रे तारी पण नान पुरा जो आल पाहिजे. काय म्हणाय आणि पुरा मला शेतकरी लाटे काय कोण ऑफिस निसत पुरा शेतकरी शेत आता दाना बावनी कपाशी सामाई की पण गाणंच काढा काढा जाऊ दे दादा. काय म्हणणार भाऊ आपलं सूप भेटतोय कसं चालला ना दादा. अरे तिला सूप भेटी घ्या पण आपले दुःख मागूची की ना दादा. बरं ताई काय हरकत नाही असंच प्रेम राहू द्या. जय हिंद जय महाराष्ट्र जय कांदे माता. धन्यवाद धन्यवाद अशोक भाऊ. हा आणि आता मंडळी तुमना समोर मी भलाय राहणो आपला श्री साई सम्राट बँड देवळा यांना संचालक आपला सर्वांना आवडता शशी दादा कचवे जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करणे. नाथ भगवा कपनीवाला तसेच कहा से रहने वाला बाबा बंगाली बोलत डोक्यावर उचलेले भाऊ या गाणं तुम्ही विनोद भाऊ आमदार सचिन दादाले पुरा फॉलो करस म्हणजे मामाले मार देऊ का. हा हा मारू असं पब्लिक नाही हो नाही तसं नाही ते मारायला नाही म्हणणार मी ते कसं आहे मला बी थोडा फुटेज खाना पडतात ना इथली मेहनत करा ना. तर म्हणजे जसा बॉलिवूड मा गोविंदा हाऊ सुपरस्टार आहे त्याला फॉलो करस त्यांना भाचा कृष्णा अभिषेक कॉमेडियन माहिती ना तुला तसा आपला खानदेशमा आपला सचिन दादाले पुरा फॉलो करस. येणं ओरिजिनल आधार कार्डवर नाव बी सचिन कुमावत पण ते काय दोन दोन सचिन कुमावत खानदेशमा होई जातील म्हणून बलती कन्फ्युजन होई जाईल म्हणून भाऊनी विनोद कुमावत करा बरोबर. हा आणि आता भाऊना आता महिना जायला लगीन व्हायले यस मिसेस नाव आहे आरती कुमावत आणि येणी बी बायको आरती कुमावत नावनीच करेल. आता दादाले 2 पोरी आणि 1 पोरगाशी आता आमल्या अपेक्षा आहे की तू पुढे बी दादाले फॉलो करशील. देखा कितला लोक अशी राहणार ऐपटास मन मसला आज मी सांग पटना ना तुम्ही तर रडी दिन डायरेक्ट. जोरदार जोरदार टाळ्या दोन्ही साठी आपला सचिन दादा कुमार आणि विनोद भाऊ साठी. खूप सुंदर हा गायक आहे आपल्या गलंगी गावाचा. खरं म्हटलं तर आज हा मानबिंदू आहे. तर खरंच गर्व वाटतो दीपक आणि त्याच्या सर्व फॅमिलीकडे पाहून. त्याचे वडील असेल त्याचा भाऊ असेल. तर मित्रांनो बँड या क्षेत्रामध्ये दीपकने खूप चांगली यशस्वी भरारी घेऊन आपल्या गलंगीचं नाव खूप मोठं केलंय. दीपकसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. जोरदार जोरदार. जसं मी सुरुवातीला म्हणालो की बापाने कमवलेलं वाढवायचं असतं तर भाऊनी वाढायला पुरं पसारी टाकेले डायरेक्ट. तर खरंच कौतुक जेवढं कौतुक करावं दीपकचं तेवढं कमीच आहे. तर आज या ठिकाणी इतका मोठा कार्यक्रम आज या देवराज कुटुंबाने अरेंज केला आणि या चांगल्या कार्यक्रमात आमच्या सगळं पूर्ण खानदेशातील कलाकारांना या ठिकाणी बोलवलं. आम्ही सुद्धा दीपकच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो. तर इतक्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी दीपकचं आपल्या सर्व गावकऱ्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भगवाधारी गाणं नक्की सचिन कुमार युट्यूब चॅनलवर जाऊन बघा. आजच रिलीज झालंय खूप सुंदर गाणे. धन्यवाद. जय महाराष्ट्र जय खानदेश. एवढा कार्यक्रम मी स्वतःने केलेला आहे. माझे गावकरी आणि माझे मित्र परिवार सगळे देवराज भाऊबंकी आणि माझा पूर्ण गलंगी गावाचा मला सपोर्ट आहे म्हणून हा आज कार्यक्रम पूर्ण पडलाय. ओके आता दीपक भाऊ इथला बोली राहणार गाणं कवा म्हणशात ऐक नाही का नाही दीपक भाऊ गाणं. सोडी मन प्यार तू यारा मन यार तू सोडी गई से मन प्यार तू.
सगळा गाणं तुम्ही ऐकले आधी मला मेन भाऊ म्हणजे मला एक शब्द वरेल तेवढं दूर थाई मुंबई थाई मला विलास भाऊ बिगड टिकटी येले मुंबईत आहे तो बी नाही असं काही आर्टिस्ट आहे त्याचा चॅनल आहे खानदेशी मनोरंजन हाई युट्यूब चॅनल आहे ते फॉलो करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त त्याचा चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हा भाऊ सबस्क्राईब करली जे तुम्हाला गरीब भाऊले बी कारण काय मला भलता मोठा गॅप झाला होता लगीन व्हायना ना मनच मनोरंजन रोज होईल 3 वरीच जाय ना त्यामुळे मी काही युट्यूबवर व्हिडिओ बनायला राहतो पण आता चालू करेल येतच फॉलो करले जा सबस्क्राईब करले जा तुम्हाला भाऊले कॉमेडियन विलास कुमार सिरसट आणि खानदेश मनोरंजन मानिसर आणि खास करी सर मंडळी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एप्रिल ना महिना मामाले कार्यक्रम होता कोकणमा रत्नागिरीले पण मी तो सोडीसन आधी येईल या भाऊ साडे कारण कोकणपेक्षा मला खानदेश महत्वाना वाटेले मंडळी भाऊले सांगेन तर भाऊ 6 दिन कार्यक्रम आहे पण 2 दिन दुसरा अँकर ऍडजस्ट करलेच म्हणतं पण तुमच्यासाठी मला येणं पडणार दीपक भाऊ काही तुमनं प्रेम आहे खरोखर परत एकदा दीपक भाऊ साठी जोरदार टाळ्या आणि मी सांगेल त्यांना फॉलो आणि सबस्क्राईब नक्की कर द्या.